नमस्कार. 2026चा हा वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण मकर संक्रांती. तर बघूयात आपण ह्याबद्दलची थोडीशी आणि थोडक्यात माहिती. मकर संक्रांती ही 2026मध्ये बुधवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला मकर संक्रमण म्हणतात. आता यात थोडक्यात मुहूर्त वेळ पाहूयात. संक्रांतीची वेळ आहे सूर्य दुपारी साधारणपणे 2:49 ते 3:13च्या दरम्यान मकर राशीत प्रवेश करेल. पुण्यकाळ असेल दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45पर्यंत. कालावधी 2 तास 32 मिनिटांचा असेल. आणि महापुण्यकाळ असेल दुपारी 3:13 ते सायंकाळी 4:58 मिनिटापर्यंत असेल. कालावधी असेल याचा 1 तास 45 मिनिट. आणि याची विशेष माहिती सांगायची झाली तर याचा दुर्मिळ योग आहे यावर्षी मकर संक्रांतीला. तर काय होणार आहे, सूर्य आणि शनीचा महासंयोग तब्बल 23 वर्षांनी होत आहे. आणि याच दिवशी षटतीला एकादशी तिथीचाही शुभ संयोग येत असल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा मानली जात आहे. तर या सणाबाबत काही महत्त्व, त्याचं सणाचं महत्त्व आणि परंपरा बघूयात. तर या दिवशी तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणत आपापसातील स्नेह वाढवला जातो. त्या दिवशी तिळगुळ वाटले जाते, स्नान आणि दान केले जाते. संक्रांती दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि गरिबांना किंवा गरजूंना दान देणे, जसं की धान्य, कपडे, तीळ इत्यादी वस्तू देणे फलदायी मानले जाते. दरवर्षी संक्रांतीचे वाहन एकच असते किंवा वेगवेगळेही उपवाहन असू शकते, ज्याच्यानुसार सुवासिनी वाण लुटण्यासाठी शुभ रंग निवडतात. तर आता आपण थोडक्यात पाहूयात अजून थोडीशी माहिती की मकर संक्रांती या वर्षीची कुठल्या वाहनावरून येत आहे. मकर संक्रांतीचे मुख्य वाहन वाघ असून उपवाहन घोडा असे आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे संक्रांती दिवशी पिवळा रंग हा वर्ज्य करावा. आणि हातामध्ये गदा आहे. ही संक्रांती 14 जानेवारी 2026 रोजी येत असून दक्षिण दिशेकडे प्रवास करत आहे. थोडक्यात आणि महत्त्वाचा तपशील म्हणजे वाहन आपण बघितलेलंच आहे. संक्रांतीचे वाघ आहे, उपवाहन घोडा आहे, वस्त्र पिवळे आहे, हातामध्ये गदा आहे, रंग कुमकुम केशरी किंवा लाल आहे. दिशा उत्तर दिशेकडून पश्चिम दिशेकडे प्रवास करत आहे. खाणे पायस म्हणजेच खीर खात आहे आणि हातामध्ये चमेलीचं फूल आहे. तर ही थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.